उदय सामंत यांनी ठाकरे गटाला खुलं आव्हान दिलेलं आहे। पुण्यामध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला 15 दिवसात त्याच ठिकाणी सभा घेणार, कुणाहीत मध्ये दम असेल तर केसालाही धक्का लावून दाखवाच असं आव्हान उदय सामंतांनी दिलंय। त्याचबरोबर सामंत यांनी विनायक राऊत यांचं नाव न घेता त्यांच्यावरही जोरदार टीका केली आहे। त्यांनी आई-वडिलांना शिव्या दिल्या हे सगळं डोक्यात ठेवलेलं आहे आणि याचं उत्तर 2024 मध्ये मी देईन असं ते म्हणाले। दुःख एकाच गोष्टीचं वाटलं की काही लोकांनी माझ्या आई वडिलांना शिव्या दिल्या, अशा पद्धतीचं सांगितलं की आम्ही आई वडिलांना विकलं। काही लोकांनी जर सांगितलं की आम्ही जन्म दिलेलं आईचं दूध विकलं। ही काही भाषा बोलायला ठीक आहे, पण आपण एवढे हजारो लोक जमलेला आहे। माझ्यासारखा प्रत्येकाला आई बापाबद्दल अभिमान असेल, आई वडिलांबद्दल अभिमान असेल, आणि म्हणून मी काही लोकांना सांगितलेलं आहे की जरी बोललो नाही, मी जरी संयमी असलो तरी मी ते इकडे ठेवलेलं आहे। त्याचं उत्तर एप्रिल 2 वर्षानंतर एप्रिल 2024 ला देणार आहे, आणि ते जर मी दिलं नाही तर या रत्नागिरीकरांच्या समोर सांगतो मी स्वतः राजकारणाचा निरोप देतो। या रत्नागिरीकरांच्या साक्षीने सांगितलंय की ज्या ठिकाणी उदय सामंतवर हल्ला झाला पुढच्या 15 दिवसात त्याच ठिकाणी एकटा जाऊन मी सभा घेणार आहे। कोणाच्यात दम आहे त्याने माझ्या केसाला धक्का लावून दाखवावं। पाटणं वार करणारे भरपूर आहे, आणि लोकशाहीमध्ये एखादा विचार पटला नाही म्हणून जर मी दुसरीकडे गेलो म्हणून काय ठार मारायचं?